फॉर मूडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी उपम्याची रेसिपी दाखवणार आहे। ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला परफेक्ट प्रमाण बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणून मी इथे 1 चमचाभर तेल घेतला आहे। तेल छान गरम झालं की 1 कप रवा मी यामध्ये घालणार आहे। रवा आपल्याला लो फ्लेमवर चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं रवा चांगला भाजून घेणार आहोत। जाड रव्याऐवजी तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता। मी इथे जाड रवा घेतलेला आहे। रवा भाजून मला 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। रवा इथे चांगला फुललेला आहे आणि वास सुद्धा छान येत आहे। रवा अशा प्रकारेच भाजून घ्या। रवा भाजताना गडबड करू नका, नाहीतर मग उपमा चिकट होतो। इथे रवा आपला छान भाजून झालेला आहे। आता इथे मी कढईत 1 मोठा चमचा तेल घेतला आहे। तेल छान गरम झालं की मी त्यामध्ये मोहरी घालणार आहे। मोहरी छान फुलली की यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालणार आहे। कढीपत्त्याची पानं चांगली फुलली की त्यानंतर मी इथे 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहे। मिरची छान फुलली की लगेचच मी इथे 1 बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा आता छान इथे परतून घेऊयात। यात जर तुम्हाला शेंगदाणे किंवा काजू घातलेले आवडत असतील तर तेही तुम्ही घालू शकता। इथे मी मटर घेतले आहेत आणि इथे मी गाजर सुद्धा घेतला आहे। काही लोक इथे उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ सुद्धा घालतात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। भाज्या छान परतून घेऊयात। गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे इथे 2 मिनिटं तरी गाजर आणि मटार परतून घ्यावेत। आता इथे मी टोमॅटो बारीक चिरलेला घालत आहे। तो पण छान नरम होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो हा शेवटीच घालून घ्यायचा, कारण उपम्याचा कलर हा लाल होतो। सर्व भाज्या इथे आता चांगल्या छान परतून झालेल्या आहेत। आता इथे मी 3 कप पाणी उकळून घेतलं आहे। 1 कप रव्याला 3 कप पाणी ह्यात आता आपण घातलं आहे। त्यानंतर मी इथे 1 छोटा चमचा मीठ घालून घेतला आहे। अर्धा छोटा चमचा साखर सुद्धा इथे मी घेतली आहे। त्यानंतर मी इथे अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा टाकला आहे। त्यानंतर इथे आता आपण रवा घालून घेऊयात। रवा एका हाताने टाकून दुसऱ्या हाताने ढवळून घेऊया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। असं छान एका हाताने हलवून घेऊयात, नाहीतर मग गुठळ्या होतात। हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागेल। रवा सर्व पाणी शोषून घेईपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचे आहे। पहा, इथे रव्याने सर्व पाणी शोषून घेतलं आहे। रवा छान शिजून येण्यासाठी आपण इथे झाकण लावून 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। इथे आपला उपमा तयार झालेला आहे। पहा, किती छान आणि मोकळा फुललेला उपमा आपला तयार झालेला आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग
भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर आणि बाय.